मित्रांनो, काल मंथली एक्सपायरी होती तरी देखील आपल्याला मोठा मूव्ह नाही पाहायला मिळाला आणि आज अपेक्षा होती की काल मार्केट साइडवेज होतं, मग आज तरी मूव्ह करेल. परंतु आज एक गॅप अप ओपनिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि पूर्ण दिवसभराची रेंज फक्त 67 पॉईंटची होती निफ्टीची. याच्यामुळे आज बऱ्याच ट्रेडर्सचे स्टॉप लॉसेस गेलेले आपल्याला पाहायला मिळतात आहे. इनफॅक्ट माझे सुद्धा प्रीमियम सर्व्हिसेसमध्ये स्टॉप लॉसेस जे ते आज गेलेले आहेत. त्याच्याबद्दल देखील डिस्कस करणार आहोत. काय एक्सेप्ट करणं गरजेचं असतं, चुका आपल्याकडून काय चुका झाल्यात ह्या देखील एक्सेप्ट कराव्या लागतात, जेणेकरून त्या चुका दुसऱ्या दिवशी आपण रिपीट करत नाही. तर त्या चुकांबद्दल सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. सर्वात मोठा प्रश्न आहे की उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, मार्केटचा ट्रेंड बुलिश राहणार का बिअरिश राहणार. तर आता सध्याचे टेक्निकल अनालिसिस पाहता किंवा मार्केटमध्ये आज ज्या पद्धतीचा व्हॉल्यूम झालेला पाहायला मिळतो, ट्रेड झालेला पाहायला मिळतोय, परंतु तितका मूव्ह आलेला नाहीये. आणि हे पाहता उद्या मार्केटमध्ये एक गॅप अप ओपनिंग पॉसिबल आहे किंवा मार्केट बुलिश साईडला राहण्याची थोडीशी जास्त शक्यता आहे. परंतु ग्लोबल कॉन्फ्लिक्ट्सला पाहता सध्या जे ग्लोबल वातावरण आहे ते मार्केटला पुरेसं आहे किंवा पोषक आहे असं मला वाटत नाहीये. मला असं वाटतं की कधीही निगेटिव्ह न्यूज येऊ शकते आणि मार्केट इथून पडू शकतं. त्याच्यामुळे बाय साईडच्या पोझिशन ज्या आहेत त्या थोड्याशा रिस्की राहतील. युएस आणि इराणचं वॉर जे आहे त्याची न्यूज पहिल्यापासून आपण पाहतच होतो, त्यात आता भर पडलेली आहे. जसे ट्रम्प तात्या जेव्हापासून आले तेव्हापासून रिटेल ट्रेडर्सला, तुमच्या माझ्यासारख्या छोट्या ट्रेडर्सला इतका त्रास होतोय की ते बोलता येत नाही किंवा शब्दात सांगता येत नाही. मार्केट टेक्निकल अनालिसिसला खूप कमी फॉलो करते. अचानक गॅप अप किंवा गॅप डाऊन पाहायला मिळतात आणि याच्यापासून वाचण्यासाठी मी तुम्हाला सजेशन देत असतो की सध्या तुम्ही ओव्हरनाईट पोझिशन्स कॅरी फॉरवर्ड करू नका. 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस तुम्हाला प्रॉफिट होईल देखील याच्यामध्ये, पण तो प्रॉफिट लॉसच्या पटीमध्ये होणार नाही. जर का एखादी निगेटिव्ह न्यूज आली तुम्ही बाय साईडला असताना, तर एवढं मोठं गॅप डाऊन होऊ शकतं की ते 5 दिवसांचा जो तुमचा प्रॉफिट होता ते एका दिवसामध्ये सुद्धा जाऊ शकतो. आणि जर 5 दिवस प्रॉफिट केला असेल तर तुम्ही त्याला तरी देखील अफोर्ड करू शकता. पण पहिल्याच दिवशी बीटीएसटी केली, मोठं गॅपडाऊन झालं किंवा मोठं गॅपअप झालं तर मग मात्र तुमचं कॅपिटल सुद्धा वाईप आउट होऊ शकतं. आणि त्याच्यामुळं बीटीएसटी ट्रेडिंग किंवा ओव्हरनाईट ट्रेडिंग सध्या खूप गॅम्बलिंग टाईपमध्ये आहे असं मला वाटतंय. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला याच्याबद्दल सांगतोय की त्याच्यामुळे बीटीएसटी ट्रेडिंग जे ते सध्या करू नका. मार्केट तसं नाहीये. थोडंसं मार्केट आपल्याला बुलिश पाहायला मिळतंय. नेगोसिएशन चालू आहेत त्याच्यामुळे की इराण आणि युएस ह्याच्यामध्ये काहीतरी नेगोसिएशन होतील, आउटपुट काहीतरी येईल आणि परत मार्केट वरती जाईल, सगळ्यांच अपेक्षा आहे. आणि जसं नेगोसिएशनचं पीस टॉक सुरू झालं तसं मार्केट वर देखील जाते. परंतु पहा, पीस टॉक अजून क्लोज झालेलं नाहीये. अचानक जर इराणनी डिनाय केले की आम्हाला करायचं नाहीये किंवा अमेरिकेने सांगितलं की ते आमचं ऐकत नाहीत आणि आम्ही आता मिलिटरी ऍक्शन्स घ्यायला सुरुवात करणार आहे, तर काय होऊ शकतं याचा अंदाज घ्या. आता हे कमी होतं म्हणून ह्याच्यामध्ये भर अजून ट्रम्प तात्यांनी टाकलेली आहे की ते आता टॅरिफवरती बोलायला सुरू झालेत. टर्कीवरती त्यांनी टॅरिफ लावलेलं आहे. उद्या जाऊन जर का म्हणले की रशियावरती आम्ही 100% टॅरिफ लावतोय किंवा आता चायना सुद्धा मध्ये पडले याच्यामध्ये, त्यांच्याबद्दल जर काही अजून विधान केलं टॅरिफ बद्दल, तर मग मात्र मार्केटचं काही खरं नाहीये. अचानक खूप मोठं गॅपडाऊन होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय सध्या की ओव्हरनाईट पोझिशन्स रिस्की आहेत. छोटा प्रॉफिट होऊ द्यात, छोटं लॉस होऊ द्यात, सेम डेला क्लोज करणं जे ते जास्त गरजेचं आहे. सर सलामत तर पगडी 50 आपले पूर्वज सांगून गेलेत, इतिहासात सुद्धा आपण वाचलंय. त्याला आता फॉलो करण्याची गरज आलेली आहे प्रत्यक्षामध्ये, त्याच्यामुळे त्याला आपल्याला फॉलो करावं लागणार. आता प्रश्न हा राहतोय की उद्या काय होणार आहे. उद्या आपण मार्केटचे कुठलेही प्रिडिक्शन करण्या अगोदर किंवा कुठलेही बायस ठेवण्या अगोदर, कारण की तुम्हाला सांगितले की टेक्निकल तर काही स्ट्रॉंग नाहीये, ते निगेटिव्ह आहेत, मार्केट पडू शकतं. आणि न्यूज पॉझिटिव्ह सुद्धा येते आणि निगेटिव्ह सुद्धा येते. त्याच्यामुळे कन्फर्म असं काय नाहीये. ज्या दिवशी एमओयू साईन होईल आणि युद्ध ऑफिशियली थांबलं असं आपण ऐकू ऑन पेपर, ज्या वेळेला पाहू त्यावेळेलाच आपण सांगू शकतो की मार्केट इथून बुलिश आहे. आणि ज्या वेळेला कळलं की आता दोघांमध्ये ऍक्च्युअल मिलिटरी ऍक्शन सुरू झाले, परत वॉर सुरू झाले, त्यावेळेला अजून पॅनिक झाले मार्केट. हे फायनल कन्क्लुजन्स ह्या दोनच केसेसमध्ये निघून येतील. ह्याच्यामध्ये मार्केट बुलिश पण नाहीये आणि बेरिश पण नाहीये. एक दिवशी गॅप अप, एक दिवशी गॅप डाऊन होईल किंवा आपण बाय साईडला जाऊयात आणि अचानक धडधड मार्केट पडायला सुरुवात होईल. मार्केट पडतंय, आपण सेल साईडला जाऊ आणि अचानक मार्केट व्ही शेपमध्ये रिकव्हर झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. हे जास्त रिस्की आहे. याच्यामुळे क्वांटिटीजला कमी ठेवायचं आहे आणि स्ट्रिक्ट स्टॉप लॉसेस आपल्याला वापरायचे आहेत. हे याच्यापासून वाचण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे असं मला इथं वाटतंय. त्याच्यामुळे आपण प्रिडिक्शनवरती ह्या व्हिडिओमध्ये फोकस न करता उद्याच्या लेवल्स काय राहणार आहेत मार्केटच्या याच्याबद्दल जास्त डिस्कशन करूयात आणि लेवलला फॉलो करण्याचा जो आहे तो जास्त प्रयत्न करूयात. कारण की एनिवेज प्रिडिक्शनच्या बेसिसवरती ट्रेडिंग केलं जात नाही. ट्रेडिंग हे नेहमी लेवल्सच्या आणि टेक्निकल अनालिसिसच्या बेसिसवरती केलं जातं. जर मी शेअर केलेले लेवल तुमच्या चार्टवरती असतील आणि त्याच लेवलच्या सपोर्ट रेजिस्टन्सला जर का टेक्निकल अनालिसिसचा सेटअप बनत असेल तर त्याला कॅच करणं सुद्धा आपल्याला सोपं होऊन जातं. त्याच्यामुळे आपण उद्या लेवल्सला फॉलो करणं
करणार आहोत. सर्वात महत्त्वाचं असणार आहे नो ट्रेड झोन. उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. सर्व ट्रेडर्स निफ्टी सोडून सेन्सेक्सला उद्या ट्रेड करणार आहेत कारण की प्रीमियम स्वस्त आहेत. परंतु इथंच थोडासा जास्त धोका सुद्धा आपल्यासाठी उद्भवतो कारण की उद्या सेन्सेक्सचे प्रीमियम सुद्धा फास्ट मेल्ट होऊ शकतात. त्याच्यामुळे नो ट्रेड झोनमध्ये ट्रेड करायचं नाही कारण की हा ऑप्शन सेलरचा एरिया असणार आहे. इथं जाऊन एक तर मार्केट साईडवेज होऊन जातं किंवा व्होलेटाईल होतं आणि दोन्ही केसेसमध्ये आपले स्टॉप लॉसेस जाण्याची शक्यता असतात. तर व्हिडिओमध्ये पुढे जाऊयात, डिस्कस करूयात उद्याच्या काय माझ्या मॅजिकल लेव्हल्स असणार आहेत. तत्पूर्वी नमस्ते मित्रांनो, मी संतोष निकम, मी एक सेबी रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट आहे आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून इन्स्टिट्यूशनल स्टाईल स्ट्रक्चर्ड अॅनालिसिस तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा प्रयत्न असतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये देखील मी असाच प्रयत्न करणार आहे. चला सुरुवात करूयात इथं आपल्या आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करत असतो उद्याच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शन बद्दल. परंतु उद्याच्या मार्केटला प्रिडिक्ट करण्या अगोदर आज मार्केटमध्ये काय झालंय हे एकदा जाणून घेऊया, जेणेकरून उद्याच्या मार्केटला आपल्याला व्यवस्थित प्रिडिक्ट करता येऊ शकतं. सुरुवात करूयात मॅजिकल लेव्हल्स पासून. मार्केट ओपनिंगच्या अगोदर मी रोज लाईव्ह येतो आणि ह्या लेव्हल तुमच्यासोबत शेअर करत असतो. त्याच्याबद्दल एकदा जे ते आपण डिस्कशन करूयात की त्याची आजच्या दिवसाची जी परफॉर्मन्स राहिलेली आहे ती कशा पद्धतीची राहिलेली आहे. आता मी स्वतः ह्या लेव्हलला आज फॉलो केलेलं नाहीये हे मी मान्य करेल आणि का फॉलो केलं नाही त्याचे कारण सुद्धा तुम्हाला सांगेल की कशा पद्धतीने आज 2 स्टॉप लॉसेस माझे सेन्सेक्स वरती गेलेले आहेत त्याच्याबद्दल बोलूया. तर 24,135 ची लेवल होती, ब्ल्यू कलरची लेवल प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो किंवा लाईव्ह मध्ये. याच्या वरती मार्केट आहे तोपर्यंत बुलिश आहे, याच्या खाली आहे तोपर्यंत ते बिअरिश आहे. परंतु ह्या लेवल पासून खूप लांब होतं, त्याच्यामुळे पुलबॅक अपेक्षित होतं आणि त्याच्यामुळे मी सेल साईडला होतो हे मी मान्य करतो. 24,208 ची दुसरी फुटप्रिंट तुमच्यासोबत शेअर केली आणि अजून एक होती, परंतु आज तिथपर्यंत मार्केट गेलं नाही, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल बोलण्यात अर्थ नाहीये. सर्वप्रथमतः पहा, इथे एक आपल्याला ब्रेकआउट आला जो की डे हायचा ब्रेकआउट होता. मला असं वाटलं की लिक्विडिटी ग्रॅब केली मार्केटने, मार्केट खाली येऊ शकते. याच्या खाली मी माझी शॉर्ट पोझिशनची सेन्सेक्सची पी तुमच्यासोबत शेअर केली, इव्हन फ्री ग्रुपला सुद्धा ती शेअर केलेली होती. एक रेड कॅन्डल सुद्धा चांगली आली, पण प्रीमियम काही मूव्ह झालं नाही. इव्हन 20-25 पॉईंट जरी सेन्सेक्स वरती आले आपल्याला ऑप्शन्स वरती तरी देखील आपण प्रॉफिट बुक करू शकतो आणि तसा मूव्ह सुद्धा आलता, पण ऑप्शन मात्र हल्लं नाही. आणि हे तुमच्यासोबत मी ट्रेड पोस्ट केलं त्याच वेळेला सांगितलं होतं की आज ऑप्शन्स वरती मूव्ह कशी येतील काही माहित नाही, त्यामुळे थोडंसं इंडेक्सचं ऑप्शन ट्रेडिंग रिस्की राहणार आहे. आणि काय झालं की ह्या लेवल पासून ह्या लेवलला येणं मार्केट अपेक्षित होतं. 24,200 फ्युचर्स वरती निफ्टी खाली येऊ शकते अशा पद्धतीचा मेसेज सुद्धा मी तुम्हाला जो तो शेअर केला, पण मार्केट आलं नाही, थोडंसं वरती गेलं. आता मार्केट इथं जरी खाली वर करत असलं तरी वरती जाण्यासाठी स्ट्रेंथ नाहीये हे क्लिअरली याच्यामध्ये दिसत होतं. एक डबल टॉपचं फॉर्मेशन पाहायला मिळत होतं आणि एक लिक्विडिटी स्वीप सुद्धा इथं पाहायला मिळाला आणि ह्याच्या बेसिसवरती मी इथं पी साईडचा ट्रेड तुमच्यासोबत शेअर केला. या लेवल पासून खूप लांब होता, अपेक्षित होतं की इथपर्यंत एक चांगला डाऊन ट्रेंड आपल्याला फास्ट मध्ये पाहायला मिळू शकतो कारण की एक चांगली लिक्विडिटी वरच्या साईडला क्रिएट झाली, त्याला त्याने ग्रॅब केलेलं आहे. त्याच्यानंतर काय झालं की मार्केटने थोडंसं साईडवेज इथं केलं आणि 275 ला मी तुमच्यासोबत हा ट्रेड शेअर केला. इथपासून इथपर्यंत निफ्टी खाली आली, जर का ती स्ट्रेट आली असती तरी देखील पी वरती चांगला मूव्ह सेन्सेक्स वरती आला असता, पण तिने जवळपास 1 ते 1.5 तासाचा टाइम स्पेंड केला आणि मग खाली आली आणि त्याच्यामुळे काय झालं 275 ते 286 एवढाच मूव्ह आपल्याला पाहायला मिळाला. इनफॅक्ट कॅन्डल सुद्धा ही स्ट्रॉंग क्लोज झाली, पण तरी देखील अचानक एक मूव्ह आला आणि आपला स्टॉप लॉस जो आहे तो इथं गेलेला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर मला जी दुसरी अपॉर्च्युनिटी पाहायला मिळाली ती इथं एक अशी छोटीशी अपॉर्च्युनिटी पाहायला मिळाली. इथे एक स्कॅल्प ट्रेड जो आहे करता आला, परंतु तत्पूर्वी इथे 2 स्टॉप लॉसेस आपले गेलेले होते आणि हे सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर देखील केलेले होते. आता बरेच लोक जे आहेत तुम्ही पाहिले असतील की टेलिग्राम, युट्यूब असू देत, लॉस कोणीच दाखवत नाही आणि तो एक्सप्लेन देखील करत नाही, पण मी माझे लॉसेस तुम्हाला रोज दाखवतो की मी पेड ग्रुपमध्ये काय दिले आणि काय नाही, कारण की ट्रान्सपरन्सी मेंटेन असावी असा माझा नेहमीचा व्ह्यू असतो. इनफॅक्ट तुम्हाला कारण सुद्धा सांगितलं की मी का त्या लेवलला शॉर्टच्या एंट्रीज बनवलेल्या होत्या आणि तरी देखील त्याच्यामध्ये जे तो स्टॉप लॉस आपला गेलेला होता. पण माझ्याकडे सांगायला कारण आहे, म्हणजेच माझी कुठलीही एंट्री रॅन्डम नव्हती हे देखील मला तुम्हाला इथे सांगायचंय. तुम्ही सुद्धा रॅन्डम एंट्रीज कधीच प्लॅन करू नका. आता काल तुमच्यासोबत शेअर केलेल्या लेवल्स बद्दल बोलायचं झालं तर एक गॅप अप ओपनिंग आपल्याला पाहायला मिळाली. या लेवलच्या वरतीच होतं, ही लेवल आपण डिस्कस केलेली होती. व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला फक्त 67 पॉईंटची आज रेंज होती. 24,200 24,267 कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेली रेंज होती. पूर्ण दिवसभर निफ्टीने आज इथंच टाइम स्पेंड केलेला पाहायला मिळतोय आणि काल देखील मार्केट जे ते पूर्णपणे साईडवेज असलेलं आपल्याला पाहायला मिळते. बँक निफ्टीने काय केलं तर गॅप अप ओपनिंग नंतर एक पुलबॅक घेतला, एक
एक सपोर्ट घेतला आणि ह्या लेवलपासून टार्गेट 1 आलेलं पाहायला मिळतंय. बँक निफ्टी ॲज कम्पेअर्ड टू निफ्टी थोडीशी बुलिश आपल्याला पाहायला मिळाली, परंतु थोडंसं याच्यावरती प्रीमियम्स कालच मंथली एक्सपायरी झाली तर प्रीमियम हाय आहेत, त्याच्यामुळे बऱ्यापैकी रिटेल ट्रेडर जे ते बँक निफ्टीला ट्रेड करणं प्रेफर करत नाही. आता डेली टाइम फ्रेमच्या चार्ट बद्दल पाहायचं झालं तर पहा, अशा ह्या काही हेल्दी कॅन्डल नाहीयेत किंवा हे काही हेल्दी मूव्ह नाहीये. मार्केट काय करतंय, रॅन्डम मूव्ह देते आणि हे रॅन्डम मूव्ह जे आहेत हे फक्त गॅम्बलर्सच कॅच करू शकतात. ज्याला टेक्निकल अनालिसिस येते तो याला कॅच करू शकत नाही, कारण की टेक्निकल अनालिसिसचा तसा कुठलाही सेटअपच बनत नाहीये. आता ही कॅन्डल जर तुम्ही पाहिलीत, ही वाली कॅन्डल, तर या कॅन्डलवरून उद्या अशा पद्धतीचं इतकं मोठं गॅप होऊ शकतं हे कोणीच सांगू शकत नाही, कारण की कम्प्लीट सेलिंग प्रेशर ह्या कॅन्डलवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ह्या कॅन्डलला सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर पहा, इथं क्लोजिंग झालेली आहे आणि गॅप अप ओपनिंग पाहायला मिळते. तर टेक्निकल अनालिसिसच्या बेसिसवरती तर हे गॅप अप ओपनिंग होईल असं कोणीही सांगू शकत नाहीये. आता परत एकदा व्हिडिओच्या सुरुवातीला आपण डिस्कस केलंय की लेवलला फॉलो करणार आहोत आपण. उद्याचा दिवस लेवलचा असणार आहे आणि नो ट्रेड झोनचा असणार आहे, तर याला आपल्याला उद्याच्या दिवशी फॉलो करायचं आहे. बऱ्याच लोकांची रिक्वेस्ट असते, सर सेन्सेक्सच्या लेवल सुद्धा द्या, परंतु लक्षात घ्या सेन्सेक्स वरती सपोर्ट रेजिस्टन्स काम करत नाही, त्याच्यामुळे मी त्या लेवल शेअर करत नाही. माझ्या पेड सर्व्हिसेसमध्ये मी नेहमी सेन्सेक्सचे ट्रेड्स पोस्ट करतो. निफ्टी आता सध्या पोस्ट करत नाहीये, कारण की निफ्टीचे प्रीमियम्स काही हालत नाहीत. सेन्सेक्सवरती क्विक मूव्ह पाहायला मिळतो, परंतु मी नेहमी अनालिसिस निफ्टीचंच करतो. निफ्टीच्या अनालिसिसच्या बेसिसवरती मग सेन्सेक्सचा चार्ट ओपन करतो आणि स्ट्राईक प्राइस जी आहे ती सिलेक्ट करून अकॉर्डिंगली जे आहे ते ट्रेडिंग माझं प्लॅन करत असतो. परंतु लक्षात हे घ्यायचं की त्याच्यासाठी मी निफ्टीचा चार्ट जो आहे तो पाहत असतो आणि तोच तुमच्यासोबत डेली बेसिसवरती मी शेअर सुद्धा करत असतो. आता का सेन्सेक्स निफ्टीला फॉलो करतो, तर सेन्सेक्समध्ये दुसरे कुठलेही स्टॉक्स जे आहेत ते लिस्टेड नाहीयेत. जे निफ्टीमध्ये लिस्टेड आहेत तेच सेन्सेक्समध्ये सुद्धा लिस्टेड आहेत. स्टॉक मूव्ह झाले की सेन्सेक्स जो आहे तो बॅलन्स पद्धतीने जो आहे तो मूव्ह करत असतो. निफ्टीवरती रेड कॅन्डल आली, सेन्सेक्सवरती सुद्धा सेम रेड कॅन्डल येते, त्याच्यामुळे निफ्टीला पाहत आपण सेन्सेक्स जो आहे तो प्लॅन करू शकतो असा माझा व्ह्यू असतो. नो ट्रेड झोन राहणार आहे 24,220 ते 24,225चा. याच्यामध्ये आपल्याला उद्या ट्रेड करायचा नाहीये. लेवल 4 जे आहे दोन्ही इंडेक्स सोबतची दोन्ही साईडची इम्पॉर्टंट असतात, त्यामुळे ह्या लेवल चार्टवरती असायलाच हव्यात तुमच्या, आणि ह्या राऊंड अप लेवल नसल्या कारणामुळे तुमच्या लक्षात राहत नाहीत. कुठल्याही रेजिस्टन्सला त्याच वेळेला आपण ब्रेकआउट मानू, ज्या वेळेला 5 मिनिटाची कॅन्डल याच्यावरती क्लोज देईल, पुढची कॅन्डल त्याचा हाय ब्रेक करेल, त्याच वेळेला रेजिस्टन्सला ब्रेकआउट आला असं आपण कन्सिडर करू. प्रत्येक व्हिडिओमध्ये जो माझा व्ह्यू आहे त्या लेवल सुद्धा तुमच्यासोबत शेअर करतो आणि अपोजिट डायरेक्शनच्या लेवल सुद्धा प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर करत असतो प्लॅन बी म्हणून. आणि ओव्हरनाईट पोझिशन रिस्की आहे हे देखील सांगत असतो. उद्या मार्केट जे ते गॅप अप ओपन होऊ द्यात किंवा गॅप डाऊन ओपन होऊ द्यात, जोपर्यंत ह्या सपोर्ट रेजिस्टन्सच्या मध्ये ते ट्रेड करत आहे तोपर्यंत ह्याच लेवल आपल्यासाठी जे ते काम करणार आहेत, त्याच्यामुळे लेवल चार्टवरती राहू द्यात. 24,285च्या वरती उद्या निफ्टी बुलिश राहू शकते. 24,355, 24,436, 24,531 आणि 24,616 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 24,220च्या खाली निफ्टी वीक राहू शकते. 24,153, 24,073, 23,992 आणि 23,921 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. बँक निफ्टी बद्दल बोलूयात. प्रीमियम जास्त आहे त्यामुळे बरेच लोक ट्रेड करणार नाहीत बँक निफ्टीला, तरी देखील ह्या लेवल तुमच्या चार्टवरती असणं गरजेचं आहे, कारण की बँक निफ्टीमध्ये लिस्टेड असणारे स्टॉक्स निफ्टीमध्ये सुद्धा लिस्टेड असतात आणि बँक निफ्टी आपल्याला एक अर्ली इंडिकेशन देत असते निफ्टीवरती येणाऱ्या पुढच्या मूव्ह बद्दल. 57,193 ते 57,310 उद्याच्या दिवसाचा आपला नो ट्रेड झोन राहणार आहे. याच्यामध्ये आपल्याला ट्रेड करायचं नाहीये. 57,310च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 57,418, 57,540, 57,684 आणि 57,822 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 57,200च्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते. 57,056, 56,932, 56,805 आणि 56,674 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या मॅजिकल लेवल्स डिस्कस केलेले आहेत उद्याच्या माझ्या प्रिडिक्शन सोबत. तुमचा आजचा दिवस कसा होता कमेंट करून नक्की कळवा. माझे व्हिडिओज कसे वाटतात याचा देखील फीडबॅक नक्की शेअर करा. आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही मला लाईव्ह मार्केटच्या अपडेटसाठी नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच.